फटके. तर नाणेफेकीचा कॉल गमावल्यानंतर टीम बालेगावला प्रथम फलंदाजी करावी लागतो. तर चला भरतदा आघाडीची जोडी आपली मैदानावरती उतरू द्या. सलामीची जोडी मैदानावरती 12 खेळाडू दोन्ही संघाचे असणे गरजेचं असेल. तर चला तर आपण संघाचा 12 प्रतिनिधी पाठवायचे प्लीज. चालेल चालेल खेळ चालू करा मित्रा. स्ट्राईक गोलंदाजी मार्कमध्ये आपला गोलंदाज गणेश गोलंदाजी करतोय. ते पॉवर प्लेचा षटक पंचांच्या इशारा तो सागर पाटील तिथे तयार आहेत. ते गोलंदाज तयार पॅव्हलियन यांकडनं पहिला षटकातील पहिला चेंडू खेळण्यासाठी तिथे फलंदाज तयार. सतीश पहिला चेंडू सन्मान दिलाय. पहिल्या चेंडूला इथे मात्र समोर अगदी गोलंदाजच्या फॉर्ममध्ये चेंडूला थांबवलंय गोलंदाजांनी. ते पहिला चेंडू इथे डॉट बॉल. भावेश जिथे फलंदाजी करतो पहिला चेंडू इथे ईश केला आणि पहिला चेंडू इथे डॉट आलाय. इथे गोलंदाजी मार्कमध्ये आपल्याला गोलंदाज पाहायला भेटतोय. गणेश बॅटलँडकडनं पहिला चेंडू सुरेख फेकलाय. भावेश आणि पंकज श्री गणेश क्रिकेट संघ पालेगाव संघाची आघाडीची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. भावेश तयार. टप्पा गती दिली आहे. फळंद यष्टीरक्षक थोडेसे मिस्टेक झाली आणि इथे नशिबाचा येतोय चौकार आणि नशिबाच्या चौकाराच्या जोरावरती अकाउंट सांगी खुलावतोय टीम बालेगावचा. 22च्या रूपात दिलेला हा 4 धाबा चौकार. तर पंचांच्या भूमिकेमध्ये आपण सतीश आणि प्रशांत या दोन पंचांना बघतोय. कारण पंचांची भूमिका सर्वप्रथम खेळाडू मैदानावरती खेळत राहतील. मात्र जर पंच नसेल तर तो मॅच तिथे कम्प्लीट होऊ शकत नाहीये. कारण पंचांची भूमिका सर्वात महत्त्वाची असतो. अंपायर प्रथम होतोय. मात्र इथे पुन्हा एकदा गणेश तयार आहे. दरम्यान चेंडू हा चेंडू प्रॉपर बॅट वरती आलाय. घरंगळत चाललाय. सीमारेषेच्या लाडीमध्ये क्षेत्ररक्षक पुढे सरकतायत. चेंडू उचलला फेकणार तोपर्यंत दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि 2 धावा येते. स्वतःच अकाउंट इथे खुळा गेलाय फलंदाज भावेशने. भावेश आणि पंकज ही जोडी. कारण पंकजला आपण बघतो आघाडीसाठी फलंदाजी गोलंदाजी देखील करणार. मात्र इथे गोलंदाजी सध्याच्या घटिकेला करतोय गोलंदाज गणेश. चांगली गोलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षण जसं सजवलंय त्या अनुषंगाने त्या आत्मविश्वासाने चेंडू फेकतोय. लॉंग ऑफ सीमारेषेला क्षेत्ररक्षक एक क्षेत्ररक्षक अगदी डीप मिड विकेटच्या दरम्यान आपण बघतोय. गोलंदाज तयार. हा चेंडू विसेपमध्ये समोर क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला आणि चेंडूला पकडणार फेकणार ऑन दी स्टिक चेंडू फेकी होते. तोपर्यंत पुन्हा एकदा वन्स अगेन सेम रिझल्ट. 2 चेंडू मागील 2 चेंडूमध्ये 4 धावा वसूल केल्यात फलंदाजी करत असताना हवेशने. हवेश चांगला खेळतो. तर नॉन स्ट्राईक यांना पंकज काहीतरी कान मंत्र देताना शिकवत असताना हे मात्र लगातार आपल्याला ग्रामीण क्रिकेटमध्ये पाहायला मिळतो की सातत्याने नॉन स्ट्राईक यांचा फलंदाज स्ट्रायकर फलंदाजाला काहीतरी सांगत असतो आणि हे सांगणं महत्त्वाचं असतं. वेट केली आहे पुन्हा फुल करायचं होतं. हा हलकासा टॉस होतोय. विसावतो चेंडू जाऊन एसटी मागे. इथे ह्या वेळेस मात्र कोणती चुकी नाही यष्टीरक्षकाकडनं आणि इथे मिळते गोलंदाज गणेशला दिलासा आला. इथे डॉट बॉल. गणेश तयार आहे. गणेश गोलंदाजी खूप छान करतोय. खूप चांगली गोलंदाजी फेकतोय. कारण टॉस चेंडू करणं हे वेगवान गोलंदाज भरपूर कमी गोलंदाजांकडे कलाकारी असतो. कारण ज्या वेळेस टॉस होतात ना चेंडू त्या वेळेस मात्र फलंदाजाला कन्फर्म नाही चेंडू बॅटवरती कसा येईल. हा चेंडू आंतरराष्ट्रीय लेझर क्रिकेट टाईप खेळून काढलाय.
प्लेस मुवमेंट चांगली होती आणि रनिंग बिटवीन द विकेट पंकजचं कॉल जिथे येतोय दुसऱ्या धावेचा आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात आणि 2 धावेने धावफलक पुढे सरकतोय 10 धावा धावफलकावरती आणि षटक क्रमांक पहिला इथे संपलाय पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय आणि षटकागिरीस बिनबाद 10 धावा प्रथमतः स्ट्राईक एंडमध्ये आपल्याला पाहायला मिळेल सिग्नेच क्रिकेट संघाचा आखाडीचा खेळाडू पंकज. वीस मिनिटाचा पहा टायमिंग लावलेला आहे ते देसरमोरी टीम कारण क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमसाठी ही वेळ असतो आणि जर फलंदाजांना काही फलंदाजी करत असताना दुःखद झाली तर मग तिथनं ती वेळ थांबवली जाईल त्याच्यानंतर तिथं पुन्हा वेळ काउंटिंग केली जाईल. हा मी 20 मिनिट आपल्याला दिली जातात 20 मिनिटाच्या आतमध्ये येणेकरून कधी षटके फेकली जातील ते महत्त्वाचं असतो. रोहन गोलंदाज दुसऱ्या क्रमांकाचा दुसऱ्या षटकासाठी वापर केला जातोय रोहनला. पहा प्लीज रेड कलरची 4 व्हीलर कोणाची असेल दादांची असेल का आपल्या थोडीशी डिस्टर्ब करतो आमच्या ओम खेळाडूंना डिस्टर्ब होतं तिरा येतोय तिचा आणि मान्यवरांची खेळाडूंची तर प्लीज हेल्प थोडीशी पुढे घेतली तर ती बडेल मात्र इथं गोलंदाज तयार आहे. गटी भन्नाट बेग आणि बेगावरती स्वार आहे हा गोलंदाज आणि परफेक्ट ब्लॉकर फेकला आणि तोपर्यंत आली येते सिंगल. पंकजने स्वतःचं खातं इथे खुलं केलंय. पंकज गाडीची जोडी म्हटलं की गेम प्लॅन असतात प्रत्येक टीमच्या मात्र हा पंकज एक चांगला खेळाडू आहे. लास्ट गोलंदाज तयार हा चेंडू अगदी घरंगळत आहे क्षेत्ररक्षक आहेत सीमारेषेला थोडंसं फंबल झाली आणि मात्र 2 धावा दोन्ही खेळाडू आपला फिटनेस वरती अवलंबूत आहे ना ते इथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. पहा एकेरी दोन्हीने हा धावफलक चालू आहे आतापर्यंतची रॅली आहे सफर एकेरी दोन्हीने वाटचाल चालू ठेवली आहे बालेगाव टीमच्या फलंदाजांनी मात्र इथनं विकेटसाठी प्रयत्न करतायत गोलंदाज पहिल्या क्रमांकाचा गणेशच्या षटकामध्ये एकंदरीत 10 धावा आल्या त्याला कोणती सफलता मिळाली नाही मात्र रोहनने इथे 2 चेंडू प्लेस केल्यात आणि 2 चेंडूमध्ये आतापर्यंत धावा आल्यात एकंदरीत 3. रोहन तयार मोठा बॉल पुन्हा एकदा फुल लेन चेंडू समोर क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला दुसऱ्या धावेचा प्रयत्न पंकज बाऱ्याच्या वेगाने सरसर करीत आलाय आणि मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातात. काय रनिंग बिटवीन द गेट मात्र हे जर ठरवलं असलं ना चौकार षटकार मारायचंच नाही एकेरी दोन्ही आपण धावा बनवू कारण आतापर्यंत 50 कोणी ओलांडली नाही या स्पर्धेमध्ये 50 धाव संख्या बनवायची असेल तर अंतिम 2 षटकांसाठी टार्गेट असेल की आपण शेवटच्या निर्णायक 12 चेंडूमध्ये 3-4 षटकारचा विचार करू. हे गेम प्लॅन असतात प्रत्येक संघाचे आणि हे गेम प्लॅन सक्सेस आहे फ्लॅट आहे इथे फटका चांगला आहे षटकार सेट झाल्यानंतर परिणाम काय असतो हे मात्र दाखवत असताना फलंदाज भावेशच्या बॅटने आलाय एक फ्लॅटच्या माठ षटकार. धावसंख्या आपण धावसंख्येचा विचार केला तर 21 धावा बिनबाद 21 धावा जिथे दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे ते गोलंदाजी करत असताना रोहनला इथे दाखवलाय. आतापर्यंत कोणताही जीवनदान दोन्ही फलंदाजांना मिळालेला नाहीये संधी मिळाली नाही की नव्याने संधी मिळाली नाही तिथे आक्रमकतेला सुरुवात झाली सेट झाल्याचा परिणाम का मला स्ट्राईक यांसाठी वापर केला जातो क्लास आहे भावेशमध्ये पहिले 2-3-4 चेंडू खूप चांगल्या पद्धतीने खेळला आणि इथे षटकार टोलवला आहे. गोलंदाज तयार आहे पुन्हा एकदा उड्या बॅटकेचा प्रयत्न फंबल झाली आहे मिस्टेक झाली आहे क्षेत्ररक्षकाकडनं धावतोय चेंडू मागे धावतोय थांबवणार का पाहायचं आहे जोपर्यंत थांबवणार तोपर्यंत येत आहे तिथे एकंदरीत धावा 3. रनिंग बिटवीन द विकेट चांगला आहे पंकज इथे मात्र स्वतःच विश्वास दाखवतोय काय क्रिकेट खेळतायत हे दोन्ही खेळाडू. शेवटचा चेंडू शिल्लक आहे पंच निर्णायक चेंडू शिल्लक आहे षटकातला अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे जिथे धाव संख्येला गवसणी निघालत असताना पहिल्या 2 षटकामध्ये चांगले क्रिकेट खेळतायत दोन्ही खेळाडू. एका बाजूने षटकार एक षटकार आलाय चौकार कोणताही नाही आला आतापर्यंत मात्र षटकार आपल्याला पाहायला मिळाला त्याच्यानंतर बऱ्याचदा 2 धावा आणि बघतोय आपण नुकताच फेकल्या चेंडू मागील चेंडूमध्ये 3 धावा आल्या म्हणजे समीकरण आहे ना ते आतापर्यंत धावपळक सातत्याने हलतं ठेवलंय या दोन्ही खेळाडूंनी. हा चेंडू ऑन साईडला उडवायचं होतं म्हणजे चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संवाद विशेष होत नाहीये आणि जिथपर्यंत चेंडू बॅटवरती आला नाही तोपर्यंत आली आहे सिंगल. षटक क्रमांक 2 इथनं संपलाय 2 षटकांचा खेळ संपलाय पाणी नाही मैदानावरती प्लीज
पाणी न्यायचं खेळाडूंना. चला पहिल्या 2 मध्ये 25, पहिल्या 12ला 25 आल्यात. मात्र अजूनही भार चेंडूचा इथे खेळ शिल्लक आहे. तर तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलर्स नेम. हा चेंडू मुकेशला पाहावा लागेल आणि इथे चाललाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 1+4 अशा 5 धावा येत आहेत आणि नो बॉल. अंपायर सिग्नल दॅट इज नो बॉल. इथे येईल फ्री संधी चालून आली आहे फलंदाजाला. धावा देखील आल्यात. बालेगाव टीमसाठी या धावा महत्त्वाच्या असेल कारण 2 षटकामध्ये आपण 25 बघितल्या होत्या आणि इथे पहिला चेंडू खराब फेकलाय. मात्र इथे गोलंदाजाला करावं लागेल संघर्ष. गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज पाहायला भेटतो आपल्याला मुकेश. पहिला चेंडू लेफ्ट आर्म आहे. हा चेंडू दांडी गोल. मात्र फ्री हिट असल्याने इथे एक धावही मिळेल आणि नव्याने संधी मिळतोय आघाडीचा खेळाडू भावेशला. जो भावेश आतापर्यंत त्याच्या बॅटनं हा एक षटकार, तो षटकार खूप चांगला होता. काय प्रॉपर टायमिंग बॅट वरती घेतलाय चेंडूला. विशेष आणि तिच्या आलाय षटकार. त्या भावेशला मिळाली आहे संधी. नव्याने बाद झाला होता मात्र फ्री हिट असल्याने त्याला पुन्हा संधी मिळतोय. मात्र ही जोडी खेळपट्टीवर की तो कोणताही खेळाडू बाद झाल्याने धावपळी केवळ धावांचा विचार केला तर 31 धावा बिनबाद 31 धावा. सुरुवात चांगली आहे. जिथे तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज बघतोय आपण मुकेशला. पहिला चेंडू खराब फेकल्यानंतर संयम दाखवलंय स्वतःचं. लेफ्ट आर्म. हा चेंडू फॉलो थ्रो मध्ये खेळची शक्यता इथे मात्र होती. ज्या ब्रेक थ्रोची नितांत गरज आहे टीमला तो इथे मिळाला असता मात्र हा निसटता निसट झटका मिळाली आहे. सफलता मुकेशला. भावेश बाद. 32 धावा. 32 धावसंख्येवरती फलंदाज बाद झालाय. 1 डाऊन साठी खेळाडू चाललाय मैदानावरती अजय. चला वेळ जी लावलेली आहे ती तिथे 12-13 मिनिटे संपलीत म्हणजे 7 मिनिटांमध्ये अजूनही षटके फेकायचे आहेत. नाहीतर इथे सूचना आम्हाला येतात ऑर्गनाइज कमिटीकडनं. मात्र ते आपल्याला या गोष्टीवरती खेळाडू देखील फलंदाजी करत इथे मात्र चेंडू मंचावरती अडकला होता मात्र तो काढला गेला आणि पुन्हा एकदा गोलंदाज हयार होता. गेला की परत नाहीये. मग त्याचा फक्त विचार त्याच्यावरती चर्चा या बऱ्याचशा गोष्टी होत असतात. मात्र गेलेली बेल पुन्हा येत नाहीये. आलेली संधी तिचं सोनं करण्याचं धाडसी करायचं असतो. ते प्रयत्न करा. प्रयत्नाने यश मिळतो. यश मिळवलं मी आज नाहीतर उद्या यश नक्कीच मिळतो. हा चेंडू घरंगळत आलाय. मध्ये क्षेत्ररक्षक आहेत पुढे सरकतायत. उचलणार चेंडू तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी डेंजर झोन मध्ये पंकज धावत असताना स्वतःची विकेट निशांत गोलंदाजी करतो अंतिम षटकामध्ये. पहिला चेंडू हा पूर्णपणे लेंथ वरती निर्भर आहे हा संघ आणि त्या पद्धतीची गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजाने केली. मात्र हाणामारी होत असतो. धावा जिथे कुठल्या जाऊ शकतात मात्र तरी देखील प्रयत्न फलंदाज चांगले करतात. ही एक जमेची बाब आहे फलंदाजी करत असणार बालेगाव टीमची. पहिल्या चेंडूवरती या षटकातील 2 धावा आल्यात.
फुल टॉस होता, चॅलेंज स्वीकारला, फेकलंय चेंडूला मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर, षटकार. खराब चेंडू फेकलाय गोलंदाज निशांतने. निशांत इथे गोलंदाजी करताना पहिला चेंडू फॉर ऑफ स्टंप टू ऑफ स्टंप होता आणि थोडासा खालपट होता. त्याच्यानंतर हा फुल टॉस आला. फुलटा चेंडूचा पुरेपूर फायदा घेताना फलंदाजाने फेकून दिला चेंडूला बाउंड्रीच्या बाहेर, षटकार. आणि षटकाराने धावपळक 45 धावा. पहा, सर्वात जास्तीत जास्त धावसंख्या आपण दुसऱ्या मॅचमध्ये बघितली होती, ती 45 होती. आणि इथे मात्र अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तिथे टीम बालेगाव फलंदाजी करतोय. म्हणजे आजच्या दिवसातील अर्धशतकाचा पहिलं मानकरी टीम बालेगाव ठरणार का, हाही ते प्रश्न येतो. मात्र त्याच्यापासून वंचित ठेवणार का गोलंदाज तयार आहे ते निशांत लेफ्टाम. हा जागा बनून खेळायचा प्रयत्न, चेंडू एसटी मागे गेलाय. हा चेंडू चांगला आहे, डॉट बॉल. प्रत्येक चेंडू महत्वाचा असतो आणि प्रत्येक चेंडूमध्ये काय घडेल हे कोणी सांगू शकणार नाहीये. हा मागील चेंडू होती षटकाराला, तिथे फलंदाज बीट झाला. आलाय डॉट बॉल, मिळालाय गोलंदाजाला दिला असा. अजूनही 3 चेंडूंचा इथे खेळ शिल्लक आहे. हे षटक भरपूर चांगलं आहे. मग षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती 2, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसरा डॉट. हा इथे पन्नाट वेग, प्रचंड वेग. 45 धावा आपण विचार केला आतापर्यंत या स्पर्धेचा सर्वाधिक धावसंख्येचा आकडा. आणि इथे निर्णायक 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडू लगातार डॉट फेकल्यात गोलंदाजी करत असताना. अंतिम षटक फेकत असताना निशांत गोलंदाजी करतोय लेफ्टाम. हा चेंडू घरंगळत आलाय सीमारेषेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार का पंकज डेंजर झोन मध्ये. आता मात्र पंकज सेफ आहे का पाहावं लागेल. यस, पंचांचा कोणताही निर्णय येत नाहीये, म्हणजे इथे पंकज सेफ आहे. मिळाल्यात आणखी 2 धावा. सर्वाधिक धावसंख्या 47 धावा आपल्याला पाहायला मिळतात आतापर्यंत. 47 धावा. अजूनही शेवटचा चेंडू, जसं फायनल डिलिव्हरी दिस इनिंग, शेवटचा बॉल शिल्लक आहे. 47 धावा धावपळीवरती आपण बघतोय. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक जातील की थांबवले जातील याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन ऐकूया आपण मायक्रोफोनवरती. घारिवली गावचे गोड आवाज पंडितदादा पाटील यांच्या आवाजात. तर आमचे मान्यवर आदरणीय विशालदादा म्हात्रे यांना विनंती करतो, व्यासपीठावर या. तुमचा शुभ सन्मान इथं आयोजकांच्या वतीने केला जाईल. तर आदरणीय विशालदादा म्हात्रे यांचा शुभ सन्मान आमचे संघनायक विशाल पाटील यांना विनंती करतो, तुमच्या शुभ हस्ते विशालदादा म्हात्रे यांचा सन्मान करायचा आहे. तर मी विशाल पाटील यांना विनंती करतो, तुमच्या शुभ हस्ते विशाल म्हात्रे यांचा सन्मान करायचा आहे. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय विशालदादा म्हात्रे यांचा सन्मान संघनायक विशाल पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय. आदरणीय तकदीर म्हात्रे आमचे सागर पाटील असतील आणि विशाल पाटील यांच्या शुभ हस्ते इथं त्यांचा सन्मान केला जातोय. तकदीरदादा म्हात्रे, सागर पाटील आणि विशाल. धन्यवाद साहेब भंडारी. विद्यमान सामना आपण पाहतो बाळेगाव विपक्ष दहिसर मोरी. दहिसर मोरी संघाने टॉस जिंकला. बाळेगाव संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. 4 षटकांमध्ये बाळेगाव संघाने धावा कुठल्या 48 आणि दहिसर मोरी संघासमोर लक्ष ठेवलंय 4 षटकांमध्ये 24 चेंडूंमध्ये 49 धावांचं. तर चला गोलवली संघ टॉस साठी या ताबडतोब. गोलवली संघाला विनंती करतो, टॉस साठी या ताबडतोब. बघा, दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहणार आहोत, तो गोलवली विपक्ष सोळेगाव. तर चला गोलवली संघ, तुम्ही आमच्या समोर बसला डाव्या बाजूला. कोपर वर्सेस गोलवली, माफ करा, कोपर वर्सेस गोलवली. तर बघा गोलवली संघ इथं आमच्या डाव्या बाजूला उपस्थित आहे. बघा 10 तुमचे फक्त 10 क्षेत्ररक्षक आहेत, तुमचा एकच क्षेत्ररक्षक बाहेर राहील, लक्षात घ्या. सर्कलच्या बाहेर तुमचा एकच क्षेत्ररक्षक राहील, लक्षात घ्या. बघा 10 असतील तर एक क्षेत्ररक्षक आत घ्यावा लागेल, फक्त एकच क्षेत्ररक्षक तुम्हाला बाहेर ठेवावा लागेल, लक्षात घ्या.
बघा 20 मिनिटांचा अवधी दिला जाईल, लक्षात घ्या. टाइम स्टार्ट झाला, लक्षात घ्या. धन्यवाद. ब्रावो. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना बाळेगाव संघानं 4 षटकांमध्ये 48 धावा कुठल्या 49चं लक्ष घेऊन ही सलामीची जोडी दैसर मोरी संघाची मैदानात एंटर झाली आहे. आज नक्कीच मेघनाथ कोळीची कमतरता जाणवते. अनुभवी गोलंदाज आपण पाहतो. भरत असतील, बंटी असतील, मेघनाथ कोळी असतील, भरपूर वर्ष बाळे संघासाठी चांगली कामगिरी राहिली आहे. आज नव्या दमाचा संघ आपण पाहतोय बाळेगाव संघ. मात्र सिनियर्सला आपण पाहतोय, भरत असतील, बंटी असतील, हे 2 सिनियर्स यांना आपण पाहतोय. मात्र आज मेघनाथ कोळीची कमतरता नक्कीच बाळेगाव संघाला जाणवते. चला या प्लीज. बघा आता 15 मिनिटांमध्ये तुमची 3 षटके पडायलाच हवीत, लक्षात घ्या. पुढची भरत तयार. 24 चेंडू 49चं लक्ष. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू रिलीज केला. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. भरपूर वर्ष बाळे संघासाठी भरत यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. फलंदाज म्हणून सुद्धा भरत यांची कामगिरी चांगली राहिली आहे. बंटी असतील, आज मेघनाथ सारखा दिग्गज संघात नाही आहे, मात्र बंटी आणि भरतवर फार काही अवलंबून असेल. यष्टांच्या मागे बंटी यांना आपण पाहतोय, तर गोलंदाजाच्या भूमिकेत आपण अनुभवी गोलंदाज भरतला पाहतोय. डॉट बॉलची समाप्ती. गुड बॉलिंग, पुन्हा एकदा तयार. इथं मात्र दांडी गोल यष्ट्या उद्ध्वस्त आणि पहिला धक्का दिला गोलंदाज भरतनं. पहिला चेंडू निर्धाव, पुढच्या चेंडूवर गडी बाद केला. फलंदाज इथं बाद झालेत, ते रुपेश बाद झालेत. चला कोपर संघ आणि गोलोली संघ टॉस साठी या प्लीज. दोन्ही संघांना विनंती करतोय. बघा, जर गोलोली संघाचा संघनायक वेळेवर आला नाही तर तुम्हाला आयोजकांच्या वतीने पेनल्टी लागू शकते. बघा प्लीज, आम्ही आयोजकांच्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. स्टागनला आपण पाहतो नवीन फलंदाज रोहन. काय गोलंदाजीला सुरुवात केली गोलंदाज भरत. भरपूर वर्ष एक अष्टपैलू कामगिरी सातत्याने त्यांच्या माध्यमातून बाळे संघासाठी राहिली आहे. यष्टांच्या मागे आपण पाहतो मास्टर माइंड बंटी यांना. भरपूर वर्ष त्यांनी सुद्धा बाळे संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर गडी बाद. गुड बॉलिंग भरत, पुन्हा एकदा तयार. स्टागनला नवीन फलंदाज रोहन आलेत. समोर खेळत ऑफ साइडला. गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरीचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगल्या पद्धतीने साध्य केली जाते. तोपर्यंत 2 धावाला धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 1 बाद 2 धावा. पहिल्या सत्रामध्ये 4 षटकांमध्ये बाळे संघाने 48 धावा कुठल्या दैसर मोरी संघासमोर 49चं लक्ष ठेवलं आणि पहिल्या षटकाला सुरुवात झाली. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतरच्या चेंडूवर गडी बाद झाला, त्यानंतरच्या चेंडूवर तिसऱ्या चेंडूवर धावा आल्या त्या 2. गुड बॉलिंग, तेज तर्रार चेंडू. उत्तर नाहीये फलंदाजाकडे. भरपूर वर्ष मी वारंवार भरतचा का उल्लेख करतो, तर भरपूर वर्ष बाळे संघासाठी खेळतात. भरत असतील, मेघनाथ कोळी असतील, बंटी असतील, त्यांनी एक नव्या दमाचा संघ इथं उभारलाय. आज सिनियर्स आपण कमी पाहतो या संघामध्ये, मात्र हे 2 आपण भरत आणि बंटीला आपण पाहतो या नव्या दमाच्या खेळाडूंना घेऊन एक चांगला संघ त्यांनी बांधलाय. भरत पुन्हा एकदा तयार. गुड बॉलिंग, राईट ओव्हर द विकेट. एज लागून चेंडू ऑफ साईडला सरकतोय, तोपर्यंत फक्त सिंगल आली आहे. पॉवर प्लेच्या षटकाचा जर विचार केला कृतिक तर फलंदाजांना संधी असते, गोलंदाजांना दडपण असतं. मात्र भरत भरपूर वर्ष अनुभवी गोलंदाज आहेत. अनुभवाची शिदोरी गाठीची बांधून गोलंदाजी करतो. आतापर्यंत या गोलंदाजाने या षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त 3. 1 चेंडू बाकी असेल. 5 चेंडूंमध्ये भरतनं फक्त 3 धावा खर्च केल्यात. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. एक गडी बाद केला, 3 धावा खर्च केल्यात.
पहिल्या सत्रामध्ये बाळेगाव संघाने चांगली फलंदाजी केली, 4 षटकांमध्ये 48 धावा कुठल्या, 49 धावांचा डिफेन्स दुसऱ्या सत्रामध्ये टीम बाळेगाव संघ करते. तर धावांचा पाठलाग इथे दहिसर मोरी संघ करतोय. 1 बाद 3. 5 चेंडूंमध्ये भरतनं आतापर्यंत फक्त 3 धावा खर्च केल्या, तर गडी बाद केला. चांगली गोलंदाजी, अनुभवी गोलंदाज बैल षटक हाताळतात भरत यांना आपण पाहतोय. भरत तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे बघा काय गोलंदाजी केली आहे, शेवटच्या चेंडूवर गडी बाद केला गोलंदाज भरतनं आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर टीम दहिसर मोरीची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 2 बाद 3 आणि भरतसाठी टाळ्या या षटकासाठी व्हायला जाव्यात. 3 धावांचं षटक हाताळलं, 2 गडी बाद केले. गुड बॉलिंग. तर टॉस केला जातोय तो आपण पाहतोय गोलवली विपक्ष कोपर. तकदीर मात्र यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. कोपर संघाने टॉस जिंकलाय आणि डिसिजन पेंडिंग असेल. आणि बघा 3 षटकांचा सामना असेल. काय गोलंदाजी केली अनुभवी गोलंदाज भरत यांनी. 49 धावांचं लक्ष ठेवलं दहिसर मोरी संघासमोर आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करताना भरत यांनी फक्त 3 धावांचं षटक हाताळलं, 2 गडी बाद केलेत. आता मात्र 3 षटकं उरली आहेत. 18 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि धावांची गरज असेल तब्बल 46. पहिलं षटक राहिलं बाळेगाव संघाच्या बाजूने. अनुभवी गोलंदाज भरत यांनी चांगली गोलंदाजी केली, 3 धावांचं षटक हाताळलं, 2 गडी बाद केले. आता मात्र इथून तुम्हाला कंबर कसावी लागेल कारण आता षटकं उरली 3, चेंडू उरले ते 18 आणि धावांची गरज असेल 46. खेळपट्टीवरील 2 फलंदाजांनी इथून मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. भरत यांनी चांगली गोलंदाजी केली. बघा तुमचा टायमिंग इथे आम्ही वारंवार चेक करतात आयोजक, लक्षात घ्या. बाळे संघ सतर्क रहा. आयोजक अतिशय चांगल्या पद्धतीने तुमच्या टायमिंगवर लक्ष ठेवून आहेत कारण कोणत्याही संघावर अन्याय होता कामा नये याची दक्षता आयोजक घेत आहेत. पंकज तयार. पहिला चेंडू फुलटॉस, समोर खेळतायत 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार, 4 धावा. पहिल्या चेंडूचा सामना करताना रोहनने चौकार ठोकला आणि इथं मात्र दबाव झुगारून देतो हा फलंदाज. या फलंदाजाला रोहनला माहिती आहे पहिल्या षटकात फक्त 3 धावा आल्यात, 2 मुख्य फलंदाज बाद झाले, संघ थोडासा बॅकफुटला अडचणीत सापडलाय आणि इथून रोहनने ठोकलाय तो चौकार. धावसंख्या आपण पाहतो 2 बाद 7. पंकज पुन्हा एकदा तयार. इथं मात्र ऑनसाईडला खेळताय, तिथं फंबल होत आहे, चूक होते, दुसरीचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. धावचीची शक्यता होती मात्र फलंदाज सुरक्षित पोहोचतात. नऊ धावा आपण पाहतो धाव फलकावर. पहिल्या चेंडूवर चौकार आला, दुसऱ्या चेंडूवर डबल आली आहे. दुसरे षटक मार्गस्थ असताना आपण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 2 बाद, एकूण धावसंख्या 9. 49 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथं दुसऱ्या सत्रामध्ये दहिसर मोरी संघ करतोय. पंकज पुन्हा एकदा तयार. लो फुलटॉस, ऑफ साइडला सुरेख फटका बनवला, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. गुड फिल्डिंग. इथं मात्र चेंडू फेक येईपर्यंत फलंदाज सुरक्षित पोहोचतात. पुन्हा एकदा धावा येतात त्या 2. धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचते 11 वर. 2 बाद 11ची धावसंख्या. 49 धावांचं लक्ष ठेवलंय बाळे संघानं. दहिसर मोरी संघ त्या लक्ष्याचा पाठलाग करतोय. पंकज तयार. इथे मात्र सफल झाले ऑफ साइडला, ऑन साइडला पायचीचा अपील पंचांनी उचलून धरलाय आणि तिसरा धक्का बसला टीम दहिसर मोरी संघाला. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर फक्त आणि फक्त 11 धावा. एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय. आई गावदेवी क्रिकेट संघ वडवली सी आयोजित ही स्पर्धा आपण पाहतो. आई गावदेवी चषक 2023 पर्व आपण पाहतो. स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस आणि विद्यमान सामना आपण पाहतोय तो बाळवी पक्ष दहिसर मोरी. तीन बाद धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर फक्त आणि फक्त 11. पंकजने पहिला चेंडू हाताळला, त्या चेंडूवर चौकार आल्यानंतर पुढच्या 2 चेंडूंमध्ये 4 धावा गेल्या. मात्र त्यानंतर पंकज इथं कमबॅक करतोय. सांघिक कामगिरी उंचावतो इथं बाळे संघ.
कारण पहिल्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी झाली. 12च्या सरासरीने 48 धावा कुठल्या आणि 49चं लक्ष दिल्यानंतर दहिसर मोरी संघाला इथं दुसरं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 3 बाद 11 धावा. नवोदित गोलंदाज पंकजला आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करतायत. राईट ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू ऑफसाईडला नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतो. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. गुड फिल्डिंग. चेंडू फेक अचूक करतायत. इथं सांघिक कामगिरी उंचावतोय बाळे संघ. गोलंदाजी चांगली होते. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर पोहोचली आहे ती 12 धावा. 1 to go. सतीश जाधव आमचे ब्रावो पंच म्हणून कामगिरी करतात. पंकज पुन्हा एकदा तयार. इथं एज लागून मागे सरकला. फलंदाज सुरक्षित पोहोचला. धोका संभवला होता मात्र फलंदाज क्रीजच्या पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये सुरक्षित पोहोचलेत. षटक क्रमांक संपन्न झालाय. दुसऱ्या 2 षटक इथं संपन्न झाले. टोटल धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 3 बाद 13 अशी माफक धावसंख्या. त्याचं कारण पहिल्या षटकामध्ये गोलंदाज होते भरत. धावा खर्च केल्या फक्त 3, गडी बाद केले 2 आणि पुढच्या षटकामध्ये आपण पाहतोय पंकजनं धावा खर्च केल्या तर फक्त आणि फक्त 10. चला ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या वाळे संघ प्लीज. पहिली 2 षटकं राहिली भाळे संघाच्या बाजूने. भरत यांनी चांगली गोलंदाजी केली. 3 धावांचं षटक हाताळलं. 2 गडी बाद केले. त्यानंतर आपण पाहिलं दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ला गोलंदाज पंकजनं. त्यानंतर या गोलंदाजानं चांगली गोलंदाजी केली. आता मात्र तुम्हाला इथून आक्रमणाला सुरुवात करावी लागेल. 12 चेंडू आणि 36 धावांची गरज. 18च्या सरासरीने धावा कुटाव्या लागतील. पहिला चेंडू चुकीच्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते. फुल टॉस चेंडू ऑन साइडला टोस केलाय. चौकार 4 धावा. मुकेशच्या बॅटमधनं हा चौकार आलाय. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स असं म्हटलं जातं. आक्रमण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर पोहोचली होती 17 धावा. 32ची अजूनही गरज असेल. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू ऑन साइडला. गुड फिल्डिंग. दुसरीचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. चेंडू येईपर्यंत धावा आल्यात त्या 2. टोटल धावसंख्या पोहोचली होती 19 वर. 2 षटकं राहिली बाळे संघाच्या बाजूने. पहिल्या षटकात धावा आल्या फक्त 3. दुसऱ्या षटकात धावा आल्या 10 आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय मुकेश आणि हितेश हे 2 फलंदाज चांगली फलंदाजी करतायत. लो फुलटॉस यष्ट्या उद्ध्वस्त. कमबॅक केलं जाते. गोलंदाज आपण पाहतोय प्रतीकच्या माध्यमातून. जो फलंदाज धोकादायक ठरत होता त्या फलंदाजाचा अडसर दूर केला गोलंदाज पंकजनं. माफ करा प्रतीक होते गोलंदाज. अशा पद्धतीने गडी बाद झाले ते 4 आणि टोटल धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 19. बघा गोलोली संघ धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 4 बाद 19. इथं मात्र पहिला चेंडूवर चौकार आला. त्यानंतर आपण पाहतो 2 धावा आल्या. त्यानंतर आपण पाहतोय प्रतीक कमबॅक करतोय. गुड बॉलिंग चांगली गोलंदाजी. नवीन फलंदाज आपण जीवनला आपण पाहतोय. डावखुरे फलंदाज. सेकंडला गोलंदाज तयार प्रतीक. खोल टप्प्याचा चेंडू. गुड बॉलिंग. ऑन साइडला खेळतात. पहिली धाव पूर्ण झाली आहे. गुड फिल्डिंग. बॅकिंगला आपण पाहू शकता सहकारी येत आहेत. तोपर्यंत फक्त आली ती सिंगल. धावसंख्या पोहोचते ती 20 वर. अजूनही 29 धावांची गरज असेल. पहिल्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी. दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहतोय बाळेगाव संघाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. प्रतीक पुन्हा एकदा तयार.
लो फुलटॉस, झेलची शक्यता निर्माण झाली आहे. चेंडू पडतो नो मॅच लाईन मध्ये, दुसरी जण नक्कीच प्रयत्न करतील. गुड थ्रो, चांगल्या पद्धतीने चेंडू फेक केली जाते. तोपर्यंत धावा आल्या त्या 2. टोटल धावसंख्या पोहोचती 22 वर. या षटकातील एक चेंडू बाकी असेल. पूर्णपणे कंबर कसली या सामन्यावर पकड घट्ट केली ते बाळेगाव संघानं आणि फलंदाजी इथं साजेशी होत नाही. त्याचं कारण गोलंदाजी चांगली होती. खोलट टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळतात अलॉंग द कार्पेट. दुसरीचा प्रयत्न करतात, धोका संभवलाय मात्र फलंदाज पुन्हा एकदा माघारी परततात. तोपर्यंत आली आहे सिंगल. अशा पद्धतीनं 3 षटकांचा वाजवी खेळ संपन्न झाला. लक्ष ठेवलं होतं बाळेगाव संघाने 49चं आणि त्या लक्षाचा पाठलाग करत असताना आता मात्र चेंडू उरलेत ते 6 आणि धावांची गरज असेल 26. पहिल्या षटकात भारत यांनी चांगली गोलंदाजी केली, फक्त 3 धावा खर्च केल्या. पंकजनं चांगली गोलंदाजी केली, फक्त 10 धावा खर्च केल्या. प्रतीकनं चांगली गोलंदाजी केली, फक्त 10 धावा खर्च केल्या. 3 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आणि आता सामन्यावर पकड घट्ट केली आहे. मात्र बाळेगाव संघानं मात्र अजूनही सामना संपलेला नाही आहे. अजूनही 6 चेंडूंमध्ये गरज असेल ती एकूण धावांची गरज असेल ती 26. 6 चेंडू 26 धावांची गरज. सामना अजूनही जिंकू शकतो दहिसर मोरी संघ. मात्र प्रत्येक चेंडूवर तुम्हाला धावा घेणं गरजेचं असेल, मोठे फटके येणं गरजेचं असेल. मात्र तशी फलंदाजी होईल का ते पाहायचं आहे. 6 चेंडू 26 ची गरज. बघा तुमची 4च मिनिटं उरली आहेत, लक्षात घ्या. गोलंदाज तयार. फुलटॉस चेंडू ऑन साइडला नो मॅच लाईन मध्ये 1 बॉल सोड रूप चौकार. 4 धावा. इथेच्या बॅटमधनं चौकार आलाय. अजूनही 22 धावांची गरज असेल. 22 धावा होतील मात्र तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. जर बाळेगाव संघानं पहिल्या सत्रामध्ये 48 धावा कुठल्यात 49चं लक्ष तुमच्या समोर ठेवलंय ते 49चं लक्ष तुम्ही पार करू शकता उर्वरित 5 चेंडूंमध्ये. मात्र तशी फलंदाजी होणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा फुलटॉस, मात्र चेंडू गुड फिल्डिंग. अतिशय चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतो भरत यांच्या माध्यमातून. पहिलं षटक हाताळलं, फक्त 3 धावा खर्च केल्या, महत्वाचे 2 गडी बाद केले. आणि बघा या वयात सुद्धा भरत यांना आपण पाहतो फिटनेस अतिशय चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करतात. गुड फिल्डिंग. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 28 धावा. 4 चेंडू 21 ची गरज. इथं गुड बॉलिंग उत्तर नाही आहे फलंदाजाकडे. गोलंदाज प्रश्न विचारतोय मात्र फलंदाजाकडे उत्तर नाही आहे. डॉट बॉलची समाप्ती होते. गुड बॉलिंग. 3 चेंडू 21 ची गरज. 3 मोठे फटके जरी आले तरी धावा होतील 18. लो फुलटॉस, जेलची शक्यता मात्र इथं चेंडू सीमा रेषेच्या बाहेर विसावतोय. 6 धावा. सामना पूर्णपणे आवाक्यात आपल्या संघाच्या बाजूने आपण पाहतोय. बाळेगाव संघाच्या बाजूने आलाय आणि चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतो बाळेगाव संघ. शेवटच्या षटक आता तो गोलंदाज करण. पंच सतीश जाधव वाईटचा इशारा करतायत. अवांतर धावसंख्या पुढे सरकते, पोहोचते ती 35 वर. 2 चेंडू 14 ची गरज. औपचारिकता शिल्लक असेल. ऑन साइडला खेळतात. फक्त आपण पाहतोय विजयापासून 1 पाऊल दूर बाळेगाव संघ. पंकज गोलंदाज तयार. ऑन साइडला खेळतात. अशा पद्धतीनं 49 धावांचं संरक्षण दुसऱ्या सत्रामध्ये टीम बाळेगाव संघानं केलंय. अभिनंदन टीम बाळेगाव संघ. हार्ड लक दहिसर मोरी.